मोदी सरकारने अचानक घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 60 रुपये वाढ करून सर्वसामान्य जनतेवर मोठा आर्थिक बोजा टाकलाय। तसेच आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे घरगुती सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे अमरावतीमध्ये काँग्रेस पक्ष आक्रमक झाला। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने सिलेंडर दरवाढी विरोधात आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून पोळ्या भाजण्यात आल्या। तसेच खाली सिलेंडर ठेवून या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। तातडीने सरकारने सिलेंडरची दरवाढ कमी करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। महिलांवर अशी परिस्थिती आली की सिलेंडरसाठी लाईन दिसताय। जेव्हा पंतप्रधान मोदी जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी नोटबंदी केली होती। नोटांसाठी लाईन लागली। त्या नोटबंदीमध्ये बऱ्याच जणांचे जीव गेले कारण तिथे धावपळ होत होती। कोविडमध्ये ऑक्सिजन मिळत नव्हता, ऑक्सिजनसाठी लाईन होती। बँकेमध्ये तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना केवायसी करायसाठी सुद्धा लाईन आहे। आज महिलांची दैनंदिन अवस्था अशी करून टाकली आहे मोदी सरकारने। या कारण घरात जेव्हा सुरुवात होती सकाळपासून ती सिलेंडरपासून होते आणि चहा पाणी जे दैनंदिन कुटुंबाचे जी सुरुवात असते ती त्या सुरुवातीसाठी सिलेंडरचे हाल करून टाकले। म्हणजे 25 दिवसामध्ये सिलेंडर मिळणार, 45 दिवसामध्ये ग्रामीणमध्ये सिलेंडर मिळणार। जे लोक एका रूममध्ये भाड्याने राहतात किंवा एका रूममध्ये राहतात तर ते चूल कुठे पेटवणार आहे? म्हणजे आता चुलीचं तर हे नष्टच झालं आहे, पण सिलेंडर जर मिळाले नाही तर दैनंदिन अवस्था शहरामध्ये काय होईल महिलांची? म्हणजे आज बघतोय आपण सिलेंडरसाठी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन घ्यावं लागत आहे, तिथे सुद्धा लाईन लागलेली आहे। म्हणजे अशी अवस्था शहरामध्ये भारतामध्ये निर्माण या मोदींनी करून ठेवलेली आहे। याची व्यवस्था त्यांनी आधी लावायला पाहिजे होते। म्हणजे याचा सर्वात जास्त पडी महिला पडत आहे, कारण महिलांना त्यांचं कुटुंब चालवावं लागते, घर चालवावं लागते, तर ते कशी बेकार परिस्थिती पुढे होणार त्यांची। या सगळ्या गोष्टीला महिलांना समोर जावं लागते आहे।